प्राप्तिक आहे। आम्हाला गायत्री सरनी सत्यशोधक ग्रह अभ्यासिका असा उपक्रम राबवण्यास सांगितला होता। त्या उपक्रमाचा आम्हाला खूप फायदा झाला। पहिला पाठ इतिहास लेखन भारतीय परंपरा। इतिहास लेखनाची परंपरा। इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सकपूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची चिकित्सकपूर्वक मांडणी म्हणजे इतिहास लेखन होय। व त्या इतिहास लेखनाची मांडणी करणाऱ्या संशोधकाला इतिहासकार असे म्हटले जाते। आधुनिक इतिहास लेखन। आधुनिक इतिहास लेखनाच्या पद्धतीत चार प्रमुख वैशिष्ट्ये आहेत। ही पद्धत शस्त्रशुद्ध आहे। तिची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते। युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनांचा विकास आणि इतिहास लेखन। त्यातील पहिला महत्त्वाचा विचारवंत रेने देकार्त यांनी डिस्कोर्स ऑन द मेथड हा ग्रंथ लिहिला। या ग्रंथात एक नियम शास्त्रशुद्ध संशोधकाच्या दृष्टीने फारच महत्त्वाचा मानला जातो। एखादी गोष्ट जेव्हा सत्य आहे असं निसंशयरित्या स्पष्ट होते तेव्हा निसंशयरित्या प्रस्थापित होते तोपर्यंत त्याचा स्वीकार कदापि करू नये। नंतर व्हॉल्टेयर यांचे मूळ नाव फ्रान्सवा मरी अरुये असे होते। व्हॉल्टेयर यांना आधुनिक इतिहासाचा जनक मानला जातो कारण त्यांनी इतिहास लेखन करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा असा विचार मांडला होता। त्यानंतर जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगल या जर्मनी तत्त्वज्ञानाचे ऐतिहासिक वास्तव्य तर्कशुद्ध आहे। त्यांनी एन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस हा ग्रंथ लिहिला। हेगलने लिहिलेले रिझन इन द हिस्ट्री हे पुस्तक प्रसिद्ध आहे। नंतर लिओपोल्ड व्हॉन रांके 19व्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर प्रामुख्याने बर्लिन विद्यापीठाची लिओपोल्ड व्हॉन रांके यांचा विचार होतो। लिओपोल्ड व्हॉन रांके यांनी द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री आणि द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या ग्रंथात त्यांच्या विविध लेखांचे संकलन आहे। इतिहास लेखनाची काल्पनिकतेवर त्यांचं टीव केली जाते। त्यानंतर कार्ल मार्क्स यांनी सांगितले की मानवी इतिहास लेखन वर्ग संघर्षाचा इतिहास असून ज्या वर्गात ताब्यात उत्पादन साधने असतात तो इतर वर्गांचे आर्थिक शोषण करतो अशी मांडणी त्यांनी केली होती। त्यांनी दास कॅपिटल हा ग्रंथ लिहिला। यानंतर ॲनल्स प्रणाली 20व्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये ॲनल्स नावाने ओळखली जाणारी इतिहास लेखनाची प्रणाली उदयाला आली। ॲनल्स प्रणालीमुळे इतिहास लेखनाला एक वेगळीच दिशा मिळाली। इतिहास लेखनाचा अभ्यास फक्त राजकीय घडामोडी आणि राजे महान नेते या त्यांना अनुषंगाने राजकारण यांच्या मानसिकता यांसारख्या विषयांचा अभ्यासही कोणत्या महत्त्वाचे मानले जाऊ लागले। ॲनल्स प्रणाली सुरू करण्याचे आणि तिचा विकास करण्याचे श्रेय फ्रेंच अधिकाऱ्याला दिले जाते। नंतर स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना। सीमा दो बोव्वार या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादी मूलभूत भूमिका सिद्ध केली। स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांच्या अंतर्भाव दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यास भर दिला जातो। 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग म्हणून इतिहास लिहिण्यावर भर दिला गेलेला दिसतो। नंतर मायकल फुको यांनी इतिहासातील स्थितांतराचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला म्हणून त्यांना एक पद्धती ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले जाते। इतिहास लेखन इतिहास लेखन भारतीय परंपरा। यात हडप्पा संस्कृतीचा उदय झाला व यात हडप्पा संस्कृतीची लिपी
कुणालाही समजण्यात यश मिळाले नाही. इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून धातूची नाणी, मूर्ती आणि शिल्पे, ताम्रपट इत्यादीवर कोरीव लेख उपलब्ध होऊ लागले. यामधून महत्त्वाची ऐतिहासिक माहिती मिळते. या सर्व प्रकारच्या कोरीव लेखामुळे संबंधित राजाचा काळ, वंशावळ, राज्यविस्तार यासारख्या महत्त्वाच्या बाबींची माहिती मिळते. त्यानंतर इसवी सनाच्या 7व्या शतकात बाणभट्ट या कवीने लिहिलेले हर्षचरित हे संस्कृत काव्य ऐतिहासिक चित्रग्रंथाचे स्वरूपच आहे. त्यामध्ये तत्कालीन सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचे वास्तववादी चित्रण केलेले आहे. त्यानंतर मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन. इसवी सनाच्या 12व्या शतकात कल्हण याने राजतरंगिणी हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे. इतिहास लेखन तर्कशुद्ध कसे असावे हे त्या राजतरंगिणी ग्रंथात त्यांनी सांगितले आहे. झियाउद्दीन बर्नी यांनी तारीख-ई-फिरोजशाही हा त्यांच्या ग्रंथात त्यांनी इतिहास लेखनाचा हेतू स्पष्ट केला आहे. त्यांच्या मते इतिहासकाराचे कर्तव्य फक्त धोरणांचे वर्णन करून संपत नाही, तर त्यांचे दोषांचे करायला हवे असे झियाउद्दीन बर्नी यांनी सांगितले होते. नंतर बखर हा ऐतिहासिक साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे. शूरवीरांचे गुणगान, ऐतिहासिक घडामोडी, लढाया, थोर पुरुषांचे चरित्रे याविषयी लेखन आपणास बखरीत वाचायला मिळते. मराठी भाषेत विविध प्रकारच्या बखरी उपलब्ध आहेत. त्यातील एक महत्त्वाचे बखर म्हणजे सभासद बखर होय. छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत कृष्णाची अनंत सभासद यांनी सदर बखर लिहिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतील माहिती या बखरीत मिळते. भाऊसाहेबांची बखर. या बखरीत पानिपतच्या लढाईचे वर्णन आहे. याच विषयावर आधारित पानिपतची बखर अशी स्वतंत्र बखर आहे. होळकरांची कैफियत. या बखरीत होळकरांच्या घराण्याचे योगदान समजते. बखरीत चारित्र्यात्मक प्रसंग, वर्णनात्मक आत्मचरित्र आणि कैफियत आणि राजनीतिपर असे प्रकार आहेत. आधुनिक काळातील इतिहास लेखन आणि ब्रिटिश इतिहासकार. 20व्या शतकात ब्रिटिशांच्या राजवटीखालून भारतीय पुरातत्त्वाच्या अभ्यासास सुरुवात झाली. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक अलेक्झांडर कनिंघहॅम देखरेखीखाली अनेक प्राचीन स्थळांचे उत्खनन केले गेले. पुढे जॉन मार्शल यांच्या कारकिर्दीत हडप्पा संस्कृतीचा शोध लागला गेला आणि भारतातील संस्कृतीचा इतिहास इसवी सनापूर्वी 3ऱ्या शतकापर्यंत किंवा त्याहूनही पूर्वीपर्यंत जाऊ शकते हे सिद्ध झाले. त्यानंतर जेम्स मिल यांनी द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया या ग्रंथाचे 3 खंड 1817 साली प्रसिद्ध झाले. सन 1841 मध्ये माउंट स्टुअर्ट सेंट फिस्टन यांनी द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला. माउंट स्टुअर्ट सेंट फिस्टन हे मुंबईचे गव्हर्नर होते. नंतर जेम्स ग्रॅडफ यांनी द हिस्ट्री ऑफ द मराठाज हा ग्रंथ लिहिला. नंतर राजस्थान इतिहास लिहिताना कर्नल टॉन्टसारख्या अधिकाऱ्याच्या लेखनावर आढळले. विल्यम विल्सन हंटर यांनी हिंदुस्थानच्या द्विखंडात्मक इतिहास लिहिला. जेम्स ग्रॅडफ यांच्या इतिहास लेखनाच्या
मर्यादा नीलकंठ जनार्दन कीर्तीने आणि वि.का. राजवाडे यांनी 19व्या शतकात दाखवून दिल्या. वसाहतवादी इतिहास लेखन. वसाहतवादी इतिहास लेखन. वसाहतवादी इतिहास लेखन 1922 ते 1937 दरम्यान प्रसिद्ध झालेले क्रेबिज हिस्ट्री ऑफ इंडिया या ग्रंथाचे 5 खंड आहेत. या ग्रंथाचे 5 खंड हे वसाहतवादी इतिहास लेखनाचे ठळक उदाहरण आहे. त्यानंतर प्राच्यवादी इतिहास लेखन. युरोपमधील अभ्यासकांमध्ये पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांच्याबद्दल कुतूहल जागृत होणे, त्याबद्दल आदर व कौतुक असलेल्या काही अभ्यासक त्यांच्यामध्ये होते. त्या अभ्यासकांना प्राच्यवादी असे म्हटले जाते. इसवी सन 1784 मध्ये विल्यम जोन्स यांनी कोलकाता येथे एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. त्यानंतर फ्रेडरिक मॅक्स म्युलर यांनी हितोपदेशी या संस्कृत ग्रंथाचा जर्मनी भाषेत अनुवाद केला. तसेच द सिक्रेट बुक्स ऑफ द ईस्ट या नावाने 50 खंड संपादित केले. त्यांचे ऋग्वेदाचे संकलन करण्याचे काम केले. ते 6 खंडामध्ये प्रसिद्ध झाले आहे. त्यांनी ऋग्वेदाचा संस्कृत जर्मन भाषेत अनुवाद केला होता. नंतर राष्ट्रवादी इतिहास लेखन. 19व्या शतकामध्ये इंग्रजी शिक्षणामध्ये शिकून तयार झालेल्या भारतीय इतिहासकारांच्या लेखन पद्धतीला राष्ट्रवादी इतिहास लेखन असे म्हणतात. त्या महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनास विष्णुशास्त्री चिपळूणकर यांची विशेष प्रेरणा मिळाली. त्यानंतर वि.का. राजवाडे यांनी आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे याचा पुरस्कार वि.का. राजवाडे यांना मिळाला. त्यानंतर मराठ्यांच्या इतिहासाची साधने असे शीर्षक असणारे 22 खंड त्यांनी संपादित केले. इतिहास लेखन म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवनदर्शन आहे असे त्यांनी सांगितले. नंतर स्वातंत्र्यवीर सावरकर भारतीयांनी ब्रिटिशांविरुद्ध दिलेल्या स्वातंत्र्य लढ्यात प्रेरणा देण्यासाठी राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा उपयोग झाला. त्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेले द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 या पुस्तकाचे विशेष महत्त्व आहे. तर राष्ट्रवादी इतिहास लेखनाच्या प्रभावामुळे प्रादेशिक इतिहास लिहिण्यासही चालना मिळाली. मार्क्सवादी इतिहास लेखन. मार्क्सवादी इतिहासकारांनी जाती व्यवस्थेत होत गेलेल्या बदलांचा अभ्यास केला होता. त्या बदलांच्या अभ्यासाला मार्क्सवादी इतिहास लेखन असे म्हणतात. नंतर मार्क्सवादी इतिहासकारांमध्ये दामोदर धर्मानंद कोसंबी, श्रीपाद अमृत डांगे, रामशरण शर्मा इत्यादींचे योगदान महत्त्वाचे आहे. नंतर श्रीपाद अमृत डांगे हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक सदस्यापैकी एक होते. त्यांचे प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी हे पुस्तक मार्क्सवादी इतिहास लेखनाचे उदाहरण आहे. नंतर वंचितांचा इतिहास. वंचित समूहाचा इतिहास लिहिण्याच्या सुरुवातीला मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेतून सुरुवात झाली. नंतर महात्मा ज्योतिराव फुले यांनी गुलामगिरी या पुस्तकात शूद्र अतिशूद्रांचा इतिहास नव्याने उलगडून दाखवला. धर्माच्या नावाखाली स्त्रिया शूद्र व अतिशूद्र यांच्या होणाऱ्या शोषणाकडे लक्ष वेधले. नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हू वेअर द शूद्रास हा ग्रंथ आणि द अनटचेबल्स हे ग्रंथ वंचिताच्या इतिहासाचे ठळक उदाहरण म्हणून लिहिले. नंतर स्त्रीवादी इतिहास लेखनमध्ये ताराबाई शिंदे यांचे नाव अग्रणी आहे.
त्यांनी पुरुषप्रधान व्यवस्था आणि जाती व्यवस्था यांना विरोध करणारे लेखन केले. सन 1882 मध्ये प्रसिद्ध झालेले स्त्री पुरुष तुलना हे त्यांचे पुस्तक भारतातील पहिले स्त्रीवादी लेखन समजले जाते. सन 1888 मध्ये पंडिता रमाबाई त्यांचे द हाय कास्ट ऑफ वुमन हे पुस्तक जगप्रसिद्ध आहे. त्यानंतर सखाराम सरदेसाई त्यांनी मराठी रियासत प्रकाशित करून मराठी इतिहास लेखन क्षेत्रात मोठी कामगिरी केली. त्यांचे हे कार्य इतके लोकप्रिय झाले की समाज त्यांना रियासतकार या नावाने ओळखू लागला. त्यांनी मराठ्यांचा समग्र इतिहास अनेक खंडात प्रकाशित केला आहे.